बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। भिवंडीच्या राजकारणामध्ये एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून रईस शेख यांनी आपला राजीनामा सोपवलेला आहे। याबाबत रईस शेख यांनी साम टीव्हीला माहिती दिलेली आहे। दरम्यान लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश करतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे। सुनील काळे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। सुनील, आपण पाहतोय आमदार रईस शेख यांनी राजीनामा दिलेला आहे, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात अशी माहिती आहे। नेमकी काय अधिकची अपडेट्स? श्रीकांत सपाचे भिवंडीचे आमदार आहेत आणि त्यांनी राजीनामा जो आहे तो आवाज यांच्या अंतर्गत कलामुळे त्यांनी राजीनामा दिला असं जरी सांगितलं। निश्चितच आपण पाहतोय खरं तर समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट येण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे भिवंडीच्या राजकारणामध्ये, त्यामुळे आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते। समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी आपला आमदारकीचा राजीनामा सोपवलेला आहे, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात अशी माहिती समोर येते। समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा सोपवल्यामुळे आता भिवंडीच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट येण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे।